अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव शहरातील सराफा दुकान फोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना अवघ्या काही तासातच केले जेरबंद। स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक 10/7/24 रोजी राळेगाव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांच्या सराफा लाईनमधील श्री महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे शटर हे कटरच्या सहाय्याने कापून दुकानातील सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार राळेगाव पोलीस स्टेशनला दिली असता दिलेल्या तक्रारीवरून कलम 309/4331635 भान याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली आणि राळेगाव येथील पोलीस अधिकारी जमादार यांच्या मदतीने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नाजिम उर्फ बाबूखान वय 22 वर्षे, समीर खान हसन खान वय 27 वर्षे हे दोन्ही राहणार मोहासिन लेआउट डोरली यवतमाळ, तर सोहेल शाह शरीफ शाह वय 22 वर्षे आदर्श नगर पांढरकवडा रोड यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता नमूद आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरल्या गेलेले चारचाकी वाहन क्रमांक MH29BE 1860 अंदाजे किंमत 3 लाख व मोटरसायकल क्रमांक MH29BE 7686 अंदाजे किंमत 90,000 रुपये व 3 मोबाईल अंदाजे किंमती 7,40,350 रुपये असा एकूण 11,66,350 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत व उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी राळेगाव पोलीस तपास करीत आहे। सदरची कार्यवाही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात आधासिंग सोनोने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, रामकृष्ण जाधव पोलीस निरीक्षक राळेगाव, अमोल मुंडे स पोनी, धनराज हाके स पोनी, योगेश डंगवार, सुधीर पिदुरकर, सुधीर पांडे, निलेश निमकर, उल्हास कुरकुटे, रजनीकांत मडावी, बबलू चव्हाण, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर, दीपक राणे पोलीस उपनिरीक्षक, गोपाल वास्टर जमादार, सूरज चिवाने यांनी यशस्वीरित्या पार पाडली। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद।